आजचा अभंग आहे. राजा चाले तेथे वैभव सांगाते, हे काय लागते सांगावे त्या. कोणी कोणा तेथे न मनिजे फुका, कृपेवीण एका देवाची या. शृंगारिले नाही तगो येत वरी, उमटे लवकरी जैसे तैसे. तुका म्हणे घरी बसे नारायण, कृपेची ते खूण दिसो येते. याचा अर्थ आहे, राजाची स्वारी जिकडे जाते तिकडे त्याचा सर्व लवाजमा व वैभव त्याच्या बरोबर जाते. हे वेगळे सांगायला लागत नाही. कोणी कोणाला देवाच्या कृपेवाचून उगीच थोर मानत नाही. कोणत्याही सामान्य वस्तूला वरवर पुष्कळ सुशोभित केले तरी ती शोभा फार वेळ टिकत नाही, लवकरच खरे स्वरूप दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हृदयरूपी घरात नारायणाची वस्ती झाली आहे त्याला ओळखण्याची खूण म्हणजे त्याची सर्वत्र समत्व बुद्धी असते. हरिभक्ताला सर्वत्र भगवान श्रीकृष्णांचेच वैभव दिसते, म्हणून तो सर्वत्र श्रीकृष्णाला पाहतो. कारण जेथे श्रीकृष्ण आहेत तेथे त्यांचे वैभवही त्यांच्याबरोबर जाते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. अर्थात जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला दुरावत नाही. अशा प्रकारे भगवंतासारखीच समत्व बुद्धी हरिभक्तांचीही असते, म्हणून तो कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करीत नाही. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत, म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.